बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत। आज नवीन मतदार नोंदणी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर घेऊन आलो आहोत। नवीन अर्जदारांना आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी नवीन नियमावली काय असेल यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा। नवीन मतदारांना मतदान यादीत आता नाव नोंदवण्यासाठी नवीन नियमानुसार आता नवीन अर्जदारांना फॉर्म भरताना आपल्या आई वडिलांची माहिती देणे अनिवार्य असेल। पालकांची माहिती दिल्याशिवाय मतदारांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सबमिट होणार नाही। जर अर्जदारांनी आपल्या पालकांची आवश्यक माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये भरली नाही तर अर्ज तिथेच अडकेल। ही माहिती अपूर्ण राहिल्यास ऑनलाईन अर्ज प्रणालीत पुढे सरकणार नाही। विशेष गहन पुनर्निरीक्षण प्रक्रिया नवीन नियमावलीत विशेष गहन पुनर्निरीक्षण प्रक्रियेशी संबंधित माहिती देणे आवश्यक केले आहे। मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे। बनावट मतदारांना यातून आळा बसेल असा निवडणूक आयोगाचा विश्वास आहे। अर्जात पालकांची माहिती जोडल्यामुळे मतदाराची खरी ओळख पटवणे निवडणूक आयोगाला अत्यंत सोपे होणार आहे। यामुळे मतदार यादीतील संभाव्य चुका आणि बोगस नोंदी रोखण्यास मदत होईल असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे। या नवीन नियमामुळे मतदारांची पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुसूत्रित होईल असा विश्वास देखील आयोगाने व्यक्त केला आहे। सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा कायदेशीर बदल करण्यात आला असल्याचेही सांगण्यात येते। मात्र यावर तज्ञांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। कायदेतज्ञ आणि अभ्यासकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत। पालकांची माहिती अनिवार्य करण्याच्या या अटीवर सध्या तज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।